ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण शिव उपासना चालते तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते. संकटाची छाया सुद्धा घडत नाही. उपहासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो. उदाहरणार्थ न कळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते. औषधाचे नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो. लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते. त्याचप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते. शिवरात्रीला उपवास जागरण करणे, बेलपत्री शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप भस्म होते. प्रातःकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे, दुपारी दर्शन घेण्यामुळे 7 जन्माची पापे, सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात. सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही. कपिला षष्ठी, संक्रांत, गजछाया, ग्रहण, अर्धोदय, महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते. अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा, जागरण, रुद्रघोष करून हे व्रत करतात. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीचे महात्म्य कथा शौनक आदी ऋषींना सुतांनी सांगितले. तर मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. त्याचसोबत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला असे देखील म्हटले जाते. शिवपार्वतीच्या विवाहाची कथा देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. विंध्य पर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्दय होता. त्याने असंख्य पशुपक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले. एकदा तो धनुष्यबाण, फासी जाळे अंगावर, हिरव्या रंगाचे कवच, हात अंगुलिमान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे शंकराचे मंदिर होते. त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती. सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता. मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते. विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते. भक्त शिवाचे कीर्तन, भजन, हर हर असा जयघोष करत होते. अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता. शंख, घंटा, भेरी याचा नाद होत होता. भक्त भक्ती रसनात होते. पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तेथे उभा राहिला. भक्तगणांची चेष्टा करत मनात म्हणाला, मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे? पण हे लोक अत्यंत मूर्ख आहे. पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात. उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात. शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात. असे म्हणून शिवमंदिराच्या उजव्या बाजूने घोर अरण्यात तो गेला. भक्तांच्या घोषाचे विटंबन करत चालला. सायंकाळ होऊन गेली. पारध्याला शिकार मिळाली नाही. फिरता फिरता पारधी एका सरोवराच्या काठी आला. उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला. दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या, ज्यामुळे त्याला दूरचे दिसेना. त्याने त्यासाठी त्या फांद्यांवरची काही पाने तोडून खाली टाकली. तो बेलाचा वृक्ष होता. वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते. त्या शिवलिंगावर पारध्याने तोडून टाकलेली बेलाची पाने नकळत पडत होती आणि पूजन घडत होते. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली. ती गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती. तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यूसारख्या दिसणाऱ्या पारध्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे. तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली, हे महापुरुषा, माझ्याकडून काही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहेस? यावेळी मी गर्भवती आहे. माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे. मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बालहत्येचे देखील पातक लागेल. 100 बालकाला मारले ते एक हरिण मारल्याचे पाप लागते. 100 हरिणांच्या वधामुळे एका बैलाच्या हत्येचे पाप लागेल. 100 बैलांच्या हत्येमुळे एका गो हत्येचे पाप लागते. असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतोस?
पारधी म्हणाला, माझी बायको मुले घरी उपाशी आहेत. मीही आज दिवसभर भुकेला आहे. त्यांच्या उपजीविकेची माझ्यावरती जबाबदारी आहे. त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. परंतु तू हरिणी पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस, एवढे शास्त्र सांगतेस, याची मला आश्चर्य वाटते. तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते. मी धनुष्यबाण ठेवून देतो. मला सांग, तू पूर्वजन्मी कोण होतीस? एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले? हरिणी म्हणाली, पूर्वी रत्न प्राप्तीसाठी देवदानवाने केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नापैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले. माझ्या रूपलावण्य, तारुण्य, त्याप्रमाणे नृत्य, गायन यातील कौशल्याने अनेक देवदानव मोहित झाले. ऋषी तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेडे झाले. यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले. शिवभजन, पूजन, शिवरात्री, सोमवार, प्रदोषही व्रत सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. मद्यपान करू लागले. भगवान शिवाची आराधना सोडली. एके दिवशी हिरण्य दैत्य मृगयेसाठी दूर अरण्यात गेला. म्हणून सवड मिळता क्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले. मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले. मला शाप देत म्हणाले, तू आणि तुझ्या 2 सख्या मृत्यू लोकात हरिणी होऊन राहाल. हिरण्य दैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल. भगवान शंकरांची ती शापवाणी ऐकून मी फार दुःखी झाले. मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला. नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, कृपा करून मला शाप द्यावा. तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने शाप दिला की 12 वर्षानंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून शिवलोक आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल. त्यावेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनामध्ये राहत आहे. आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. हरिणीचे बोलणे ऐकून पारधी म्हणाला, तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू? विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते. तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास स्नानसंध्या करत नाही, सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो, याचे पाप माझ्या मस्तकी पडो. मात्या पित्याचा छळ, सासू सासऱ्यांना पीडा देणारे पुढील जन्मे माकड होतात. त्यांचे अपत्य अल्पायुष्य होतात. एवढे बोलून ती हरिणी म्हणाली, आतापर्यंतचे सांगितलेले सर्व पापे मला लागोत. मी खोटे बोलेन तर शिवपूजेचा मी अपहार केला असे होईल. तिचा निर्धार शपथ घेऊन पारध्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली. हरिणी म्हणाली, तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील. पाणी पिऊन हरिणी निघून गेली. पारधी अस्वस्थपणे बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला. हरिणीकडून शिवमहात्म्याचे निरूपण ऐकले होते. त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले. भक्ताकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला. इतक्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली. पारध्याने धनुष्यबाण सज्ज केले. ते पाहून हरिणी म्हणाली, हे सज्जन मानवा, माझ्यावर दया कर. मी यावेळी कामसक्त असून मला पतिभेटीची ओढ लागली आहे. त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते. पारधी म्हणाला, शपथ घे. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलेन तर विहीर, तळे, सरोवर, देवाचे मंदिर, देवाची मूर्ती भग्न करणारा, गुरु, ब्राह्मण, वेदशास्त्र, ग्रंथ, संत, माता, पिता, राजा यांची निंदा करणारा, मद्यापी, दुराचारी, रणभूमीतून पळून जाणारा, क्षत्रिय, हरिहर चरित्रे नाकारणारा, व्याभिचारी स्त्री यांची पापे माझ्या मस्तकी लागो. हरिणी पुढे म्हणाली, मी पतीला भेटून लवकर येते. हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागोत. पारधी म्हणाला, ठीक आहे, तू जाऊन लवकर ये. इतक्यात हरिण पाणी पिण्यास आला. यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरणावर बाण रोखला. हरिण पारध्याला म्हणाला, हे महापुरुषा, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहे. त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल. परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो. त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो. त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करीन तर हरिकीर्तनात विघ्न करणाऱ्याचे, शूद्र असून ब्रह्मकर्म करणाऱ्याचे, तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्याचे पाप माझ्या माथी लागो. शास्त्राधार नसलेल्या शूद्र विषयावर कूटकाव्य करणारा या सर्वांचे पाप माझ्या माथी लागो. असे म्हणून तो हरिण निघून गेला. पारधी हरिण हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून गेला. तो वारंवार शिवनाम जपू लागला. पाणी तोडून खाली टाकत राहिला. रात्रीचे 4 प्रहर संपले. शिव जागत झाला. दिवसभराचा उपवास, रात्री शिवमहिमा श्रवण, नामस्मरण पारध्याच्या हातून घडले. अरुंदय झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली. आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले. त्याने बाण सज्ज केला. तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली. ती म्हणाली, हे दयाळू मानवा, तू मला मारू नकोस, कारण घरी माझी तान्ही बालके आहेत. त्यांना एक वार पोटभर स्तनपान करून मी येते.
पारध्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल होते. ती म्हणाली, जर मी असत्य बोलेन तर सर्व महापापे माझ्या माथ्यावर येतील. भक्तनिंदा, मात्या पित्याला ताडण, यतीला विन्मुख पाठवणारा कृपण हा पुढल्या जन्मी अनुक्रमे मुखरोगाने त्रस्त सर्प पांगळा होतो. आता पारध्यालाही सर्वांचा विश्वास वाटू लागला. त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची आज्ञा दिली. त्या 3 हरिणींपैकी पहिली प्रसूत झाली, दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली, तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले. तेव्हा हरिण म्हणाला, वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराकाठी पारध्याकडे जाऊ. तेव्हा ती हरिण पिल्लासह पारध्याकडे आली. हरिण म्हणाला, हे महापुरुषा, आता तू माझा वध कर. हे ऐकून हरिणी म्हणू लागल्या, हे करणे योग्य होणार नाही. पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल. त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागली, आधी आमचा वध कर. माता पित्याच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहणार. त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम पाहून पारधी चकित झाला. त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. झाडावरून उतरून त्याने हरिणाचे पाय धरले व म्हणाला, तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण ऐकले, मी पापमुक्त झालो. असे म्हणून त्याने धनुष्यबाण इतर प्राणघातक शस्त्रे टाकून दिले. सद्गतीत होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली. मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात. आता मला या खोट्या संसाराचा मोह नाही. शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागली आहे असे पारधी म्हणत आहे. तोच आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यामध्ये पंचवदन दशमुख व्याघ्रांवर नेसलेले तेजपूर शिवगण बसले होते. शिवगाय शिवमहिमा गात होते. किन्नर स्वर्गीय दिव्य नादमधुर वाद्य वाजवित होते. विद्याधर शिवस्तुती गात होते. देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत होते. त्या क्षणी हरिणाची शरीरे मानवी झाली. त्यांना नमस्कार करताना पारध्याचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले. शिवगणांनी त्याला प्रार्थना केली, विमानात घेतले. हरिणांनी मानवी देहाने विमानात प्रवेश केला. देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले. पारधी त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाला. मृगांना हरणांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासांनी लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे. हे शिवरात्री व्रत श्रवणाने पठणाने पातके नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते. शिव पार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे. पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा. ती कोणावर भाळली तर सदैव अंगाला राख लावून तासन तास मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर. शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया. राजा दक्षला सर्व शक्तीची आदी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती. म्हणून त्यांनी भगवती आद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले. काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले. तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनवून जन्म घेईल असे वरदान दिले. पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले. सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती. तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे. काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाच्यता केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ही आद्यदेवीची शक्ती आहे, म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकराशी लग्न होणे उचित होईल. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह शंकराबरोबर लावून दिला. हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहण्यास गेली. परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्त्व देत नसे. त्रेतायुगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले, परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवाने त्यांचे विशेष रूपाने स्वागत केले नाही. त्यामुळे आपल्या जावयाबद्दल दक्षाच्या मनात राग होता. काही दिवसांनी दक्ष प्रजापती यज्ञाचे आयोजन केले. त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी आपल्या नगरात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले, परंतु शंकराला मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिले नाही. दक्ष सतत शंकराची निंदा करत असे. तो म्हणे, अपवित्र मुंडक्याची माळा गळ्यात घालतो, बैलावर बसून हिंडतो, हत्तीचे ओले कातडे अंगाभोवती गुंडाळतो, याला दुर्गंधीची पर्वा वाटत नाही, माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो, चिताभस्म अंगाला फासतो, त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात, डोक्यावरून सतत पाणी वाहते, त्याच्या भोवती भूते खिते नाचत असतात, तेथे याची स्तुती भजन चाललेले असते, तेथील भक्तांना वाटे ते त्यांना ते देतो,
दैत्यांना वर देऊन यानेच मदोन्मत केला आहे. याला तिसरा डोळा दगदगता अग्नी आहे. केव्हा ब्रह्मांड जाळून टाकील याचा नेम नाही. हा क्रोधी आहे. दक्ष प्रजापती शंकराबद्दल सतत तुच्छतेने बोले. त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हविर्भाग देत नसे. दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी झाली. जो व्यक्ती शिवभजन करत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान, जप, तप, भजन आदीद्वारा केलेले पुण्य सहाय्य होत नाही. शिवनिंदक दुर्जन मानावा. आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त कळल्यावर पार्वतीला आनंद झाला. आपल्याला निमंत्रण येईल, आपण जाऊ असा विचार करू लागले. पण निमंत्रण काही आले नाही. तरी आपण जावे, बहिणी येतील, सर्वांची भेट होईल म्हणून पार्वतीने शंकराला आपला विचार सांगितला. शंकर म्हणाले, तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलवले, परंतु तुला निमंत्रण दिले नाही म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस. तुझा तेथे अपमान होईल. इतक्यात नारद ऋषी तेथे आले. शिव पार्वतीचे संभाषण ऐकून ते म्हणाले, देवी, पित्याच्या घरी जाण्यासाठी मानसन्मानाची वाट पाहू नये. नारदाच्या कडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली. तिने पाहिले सर्व ऋषी देवदेवता सन्मानाने यज्ञमंडपात बसले होते. शंकराचे मात्र तिथे स्थान नव्हते. सर्वांच्या मध्ये बसून दक्ष यज्ञामध्ये आहुती देत होता. सर्वजण आनंदाने यज्ञ पाहत होते. पार्वती नंदीवर उतरून दक्षाजवळ आली, परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिले नाही. पार्वतीने आपल्या बहिणीचा सत्कार झालेला पाहिला. तिने आईकडे पाहिले. आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरवले. सर्व प्रकार देवांच्या लक्षात आला. ते शंकराच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले. दक्षाने शिव पार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली असे त्यांना वाटू लागले. माता पित्यांचा आपल्याशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुःखी झाली. तिला शंकराचे वचन आठवले. ते नको म्हणत असताना, निमंत्रण नसताना आपण येथे आलो, ही आपली चूक झाली. आता दक्ष कन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसे जायचे म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेतली. त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी कंपित झाली. वैकुंठ कैलास डोलू लागले. प्रत्यक्ष कृतांत थरथरू लागला. पार्वती बरोबर गेलेले नंदी इतर शिवगण वेगाने कैलासावर आले व त्यांनी दक्ष यज्ञ मंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला. नंदी भूतगणांनी पार्वतीच्या मृत्यूचे वर्तमान सांगताना शंकराने क्रोधाने प्रलयकारी रूप धारण केले. त्यांनी आपल्या जटा रागाने जवळच्या शिलाखंडावर आपटल्या. तेथे महाभयंकर हुबेहूब शंकरासारखा वीरभद्र नावाचा अद्भुत वीर पुरुष निर्माण झाला. त्याने शंकराला शांत करण्यासाठी शिवस्तुती केली. त्याचे तेज पाहून 12 सूर्य आणि प्रलयाग्नी एकत्र प्रकट झाले की काय असे वाटू लागले. त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्रे खाली पडली. भूमीला तडे गेले. दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली. हात जोडून वीरभद्राने शिवस्तवन करून गर्जना केली व तो 21 पद्मे शिवगण घेऊन दक्षाच्या यज्ञ मंडपात गेला. मागून शंकरानेही 60 कोटी गणसह दक्ष यज्ञ मंडपात प्रवेश केला. वीरभद्राच्या 6 हातात धनुष्य, बाण, त्रिशूल, डमरू, खडक, खेटक अशी आयुधे धारण केली होती. दक्षावर अकस्मात हल्ला केला. त्याला पाहून हातातल्या आहुती टाकून ऋत्विज पळून गेले. इंद्रादी देव भयाने कापू लागले. त्रैलोक्यात आकांत झाला. देवांनी पक्षाचे रूप घेतले व ते उडून गेले. मागून आलेल्या शंकरांनी दक्षसेना नष्ट केली. कुंड मंडप यांचा विध्वंस केला. शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला. वीरभद्र दक्षाला म्हणाला, शतमूर्खा, तू शंकराची निंदा आणि शिव पार्वतीचा अपमान करतोस. शिवाचा द्रोह करण्याचा काय परिणाम होतो हे मी तुला दाखवतो. असे म्हणून तलवारीच्या एकाच घावासरसी दक्षाचे शिर धडापासून वेगळे केले. ते शिर वीरभद्राने पायदळीत उडवले. सर्व देव शंकरासमोर प्रकट झाले. त्यांनी शिवाची स्तुती केली. दक्षाला मारल्यामुळे यज्ञ बंद पडला. आता सृष्टीतील कर्मेही बंद पडतील. तेव्हा दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती करू लागले. दक्षाचा वध झाल्यावर शंकर शांत झाले. ते म्हणाले, दक्षाचे शिर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल. परंतु वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला. तो म्हणाला, शिवद्वेष करणाऱ्याचा मी असाच संहार करीन. ते पाहून देवांनी मेषाचे मस्तक कापून आणून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुन्हा सजीव केले. त्यानंतर भगवान शंकर सर्व देवांचा निरोप घेऊन तेथून तीर्थयात्रेसाठी भ्रमण करत आनंदवनातील स्मशानात राहू लागले. तेथे 1000 वर्षे तपश्चर्या केली. दक्षाच्या यज्ञात भस्म झालेली भवानी पुढे हिमालय आणि मैनावतीची कन्या म्हणून जन्माला आली.
हिमालय व मैनावती यांना मैनाक नावाचा पुत्र होता. त्यानंतर ही कन्या झाली. तिचे नाव उमा ठेवले. एकदा भगवान शंकर हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी गेले. सोबत नंदी होता. तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय सहकुटुंब त्यांच्याकडे गेले. त्याने शिवाची स्तुती केली. सोबत हिमालय कन्या उमा होती. तिनेही शंकराची स्तुती वंदन केले. त्यानंतर ती रोज आपल्या सर्वांना घेऊन शंकराच्या दर्शनासाठी येत असे. रोज त्यांची विधिवत पूजा स्तुती करत असे. इकडे उमा शिवप्राप्तीसाठी उग्र तप करू लागली. सप्तर्षींना शंकराची प्रार्थना केली की हिमनगाची कन्या हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. तेव्हा शंकराने सप्तर्षींची विनंती मान्य केली. परंतु उमेच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने बटूचा वेश धारण केला आणि ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, तू येथे कोणत्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करत आहेस? ती म्हणाली, कैलासनाथ माझा पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करत आहे. तेव्हा तो बटू ब्राह्मण कुमार म्हणाला, तू स्वतः हिमालयाची तरुण रूप संपन्न कन्या वैभवात वाढलेली आणि तो शंकर भिकारी क्रोधी कुरूप सिंहाचे हत्तीचे कातडे पांघरतो, साप गळ्यात घालतो, त्याच्या भोवती भूते नाचत असतात. त्याला राहण्यासाठी चांगले निवासस्थान नाही, तो स्मशानात राहतो. मला समजत नाही तुला कसा काय तो आवडला. त्यापेक्षा तू विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर तो गुणवान देव तुला वैभवात ठेवेल. तो मोठा रसिक विलासी लक्ष्मीवंत आहे. विष्णूच तुला योग्य वर आहे. शंकर हा तुला सर्वस्वी अयोग्य वर आहे. शिवाची नंदा ऐकताच उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाली, हो शिवनिंदका दृष्टा, तू ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी क्षमा करते. अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती. तू त्वरित तेथून चालता हो. तिचा संताप बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले. बटूचे रूप टाकून आपले कपूरगौ रूप प्रकट करून उमेच्या पुढे उभे राहिले. त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले, जय जयकार केला. त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करून सन्मुख अधोवदन उभी राहिली आणि तिने शिवाची स्तुती केली. हे पाहून शंकर म्हणाले, उमा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पाहिजे ते वरदान माग. त्यावर उमा सलज्ज होऊन म्हणाली, देवा मला आपल्या चरणापाशी जागा द्या. माझा आपला अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा. हीच माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणून शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले. कैलासावर आल्यावर शंकराने सप्तऋषींना निमंत्रित केले. त्यांना हिमवानाकडे पाठवले. हिमवानाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून बसवले. अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले, शिव पार्वतीचा जोडा शोभून दिसेल. सप्तऋषीने शिवाचा मनोदय हिमवानाला सांगून मनमत संवत्सरी चैत्र मासे शुद्ध अष्टमी तिथीला शिव पार्वतीच्या विवाहाचा निश्चय झाला. सप्तऋषींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला. त्याप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी गेले. काही दिवसांनी शंकराने नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नाचे निमंत्रण पाठवले. लक्ष्मी विष्णू ब्रह्मा ब्रह्माणे इंद्राणी 88,000 ऋषी आणि त्यांचे शिष्य, चारण यज्ञ, गंधर्व, किन्नर, गुह्याक, पितृगण, मारुतगण, अष्टवसू, एकदशा रुद्र, द्वादशर्वी, लोकपाल, नवग्रह, अष्टनायिका या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमाचलास गेले. हिमालयाने सर्वांचे स्वागत केले. 10 सहस्र चौरस योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले. त्यांना उतरण्यासाठी रत्नजडीत सुवर्णाचे निवासस्थान तयार केले होते. शिवाचे रूप पाहून वधूकडील लोकांना विस्मय वाटला. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला. विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते. अष्टसिद्धी नवनिधी तेथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते. शुभ समयावर हिमालयाने नवरा मुलाला मिरवीत लग्न मंडपात नेले. मधुपर्क आदी पूजाविधी उत्तम प्रकारे केले. लग्नघटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणाने सुसज्ज होऊन भरजरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली. तिला अंतपाटाआड उभे केले. लग्नघटिकेचा निर्देश स्वतः सूर्यदेवाने केला. बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली. ब्रह्मदेवाने पुण्याहवचन केले. विधीपूर्वक कन्यादान झाले. लग्न झाले. एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला, पण द्वारपालांनी त्याला अडवले. कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती, रागवून तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो. रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरावेरा पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झाले, मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो.
त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो. शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत. आता हा गंगा अवतरणाचाच प्रसंग पहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही. म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे. आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तेथून काढता पाय घेणारी पार्वती, शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, अगं जाऊ नकोस, तू समजतेस असं काही नाही. या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच. शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले, काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव. तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला, तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला. कपुरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले. शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे. कधी पार्वतीने म्हणावे, एखादी गोष्ट सांग ना, की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली. त्यांच्या या संवादातून बृहत कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथासंग्रहाचा जन्म होतो. किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात ते गीतातत्व आहे तरी काय. तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, देवी तुझे रूप जसे नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही, तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते. ते तर हरू म्हणे निनीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते. जसे गिरिजापती, उमाकांत, पर्वतीपती, पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही. असे हे चौकोनी कुटुंब आहे. पार्वती ही आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे. शंकर म्हणतात, पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, माझे प्राण आहे. शिव पार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक देखील जोड आहे. त्यानंतर एकदा शिव पार्वती सारीपाट खेळत होते. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तेथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिव पार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकल त्याने हरलेल्यांना आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एका मागोमाग एक वस्तू शंकरपणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कोपीनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला. सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुण पण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील. नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोरवनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले, तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्या, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे, सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे, कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाही. आधी माया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेले. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले.
मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरणशास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच वेशात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मीने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने बिल्लिणीचा वेश धारण केला. मोरपिसाची बसरी धरून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्र कटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिल्लीन वेशधारी पार्वती जवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पिढीपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर बिल्लीन म्हणाली, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखे सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. बिल्लीन म्हणाले, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले. पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. बिल्लीन म्हणाली, पोरे, तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वरगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलीत. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. बिल्लीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून दूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारक रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. बिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा बिल्लीन थांबली व म्हणाली, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. बिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.